नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। मान्सून महाराष्ट्रात दाखल। यंदा 12 दिवस आधीच एंट्री। बळीराजासाठी सर्वात मोठी आनंद वार्ता। मान्सूनला महाराष्ट्रात व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण। मान्सून पोहोचण्याआधीच पावसाची जोरदार बॅटिंग। साताऱ्यातले बंधारे ओव्हरफ्लो। अनेक जिल्ह्यांमध्ये धबधबे प्रवाहित। नद्यांची पातळी वाढली। फरार असताना हगवणे पिता पुत्रांना वापरलेल्या 3ही गाड्या पोलिसांकडून जप्त। राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नातेवाईकांची वाहन वापरल्याचं उघड। पहुना धरण परिसरातील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर 18 मे रोजी पोलिसांकडून हगवणे पिता पुत्रांचा शोध। पोलीस रिकाम्या हाती माघारी। मात्र 23 तारखेला याच फार्म हाऊसमधून आरोपींना अटक। हगवण्याचा साथीदार आणि स्वतःच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या निलेश चव्हाण विरुद्ध लुकआउट नोटीस। घरातून लॅपटॉप जप्त। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नवा गुन्हाही दाखल। पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती। कारसाठी छळ होत असल्याने पत्नीकडून आत्महत्येचा प्रयत्न। तर नाशिकमध्ये मर्सिडीजसाठी डॉक्टर पत्नीचा IT इंजिनियर पतीकडून छळ। सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडला तुरुंगात VIP ट्रीटमेंट। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तंचा व्हिडिओसह आरोप। कारागृहाच्या कॅडीमधून 25,000ची खरेदी केल्याचा दावा। पुण्यात रांजण गावात महिलेसह 2 मुलांची निर्घृण हत्या। हत्येनंतर 3ही मृतदेह पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न। हत्या कोण केली याबाबत स्पष्टता नाही। लालू प्रसाद यादवांकडून मुलगा तेज प्रताप यादवची पक्षासह कुटुंबातून हकालपट्टी। बेजबाबदार वर्तन करत असल्याचा ठपका ठेवत मुलाला दाखवले बाहेरचा रस्ता। गद्दार ज्योती मल्होत्रा पाकिस्तानचा युट्यूबर झिशान हुसैनच्या संपर्कात। ज्योती आणि झिशानकडे पाकची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याची जबाबदारी। ज्योतीच्या मोबाईलमधून तपास संस्थांना मिळाली माहिती। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।